रोशनपुरी ते छोटेवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू केले आहे। सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक 23 मे रोजी दुपारी 4 वाजता देखील सुरू होते। तालुक्यातील रोशनपुरी हे गेल्या अनेक दिवसापासून दुर्लक्षित असलेल्या रोशनपुरी ते छोटेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे। सदर धरणे आंदोलन थेट रस्त्यावरच सुरू करण्यात आले असून नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे। या रस्त्याची अत्यंत अवस्था दयनीय असून पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे। अनेक ठिकाणी खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे वाहन चालक तसेच पदचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। शाळकरी मुले, वृद्ध नागरिक, शेतकरी, रुग्णवाहिका तसेच इतर आपत्कालीन सेवा देखील या रस्त्यावरून दुरावस्थेमुळे अडचणीत सापडत आहेत। याच पार्श्वभूमीवर मनसेचे तालुकाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी, युवक मंडळे व नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोध आवाज उठवला आहे। रस्ता द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू अशा घोषणांनी परिसर ताणावून सोडला आहे। स्थानिक प्रशासनाने वेळेवर योग्य उपाययोजना न केल्यास हा आंदोलनाचा भडका मोठ्या प्रमाणात उसळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोशनपुरी ते छोटेवाडी या रस्त्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। हा रस्ता 4 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्याने महिलांना व कुठल्याही शेतकऱ्याच्या दळणवळणाची साधनं या शेतामध्ये जात नाही। हा शिवार रोशनपुरी शिवार हा एकमुखी शिवार आहे। याच रस्त्यावर सर्व शेतकऱ्याच्या जमिनी आहेत। जर आम्ही या रस्त्यासाठी 30 ऑगस्ट 2024 रोजी रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं। आम्हाला त्या ठिकाणी लेखी आश्वासनही दिलं होतं, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं या रस्त्यावर काम झालेलं नाही। अजूनही जर आम्हाला लेखी आश्वासन दिलं तरी आम्ही पुन्हा रस्त्यासाठी आंदोलन करणार, यात कुठली शंका नाही। तरी शासनाला या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की तात्काळ या रस्त्याचं काम होणं गरजेचं आहे। अशा प्रकारे तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी केली आहे। या संदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही।